भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत कुर्मदास महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय. गोरक्षनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी जगद्उद्धारा. अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा. अघटित माया अवतार धरा. बिंती वाहना गुरुराया. श्री गुरुला वंदन करून, श्री गणरायाला वंदन करून, आई वडिलांना वंदन करून आपण जो गोरक्षनाथाच्या जन्माचा कथा भाग पाहत आहोत आणि तो ते जे गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथ आहेत आणि मच्छिंद्रनाथ भस्मची मुठी देऊन त्या महिलेला स्वरूप दयाळाच्या पत्नीला दिलेला आहे. तिथून पुढे आपण पाहत आहोत की काय होत आहे. तर श्री धुंडीसुत मालू महाराज ग्रंथकर्ते त्यांनी इथं सुरुवातीला संत ज्ञानेश्वर माऊली जे आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे, त्यांची स्तुती केलेली आहे. जगाचा उद्धार करण्यासाठी आलेल्या हे ज्ञानेश्वर माऊली, अवतार कार्य तुमचं किती श्रेष्ठ आहे. किंवा ज्यांनी भिंती अशा हे ज्ञानेश्वरा. रेड्यामुखी वेदोच्चार करुणी तोषिवले सकळ विप्र. फोडूनी भगवद्गीता भांडार सकळ जना वाढिले. जी काही भगवद्गीता आहे त्या भगवद्गीतेचं ज्ञान प्राकृत भाषेत, आपल्या मराठी भाषेत करून त्याची टीका जी आहे प्राकृतिक सार्थ ज्ञानेश्वरी अशा हे ज्ञानेश्वरा. तैसा तू कवी महाराज तरी मम कामनेचे धरुणी चोज. ग्रंथार्थी विपुल सुरस वैकरिते वद्विका. हे कवी महाराज, हे ज्ञानेश्वरा, हा जो मी ग्रंथ लिहिण्यासाठी घेतलेला आहे, ग्रंथाचं जे काही लेखन आहे ते पूर्ण करण्यासाठी माझ्या लेखणीला किंवा माझ्या वाणीला बळ दे, असं ह्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगत आहेत. मागील हे अध्यायी कथा सुरस दिदली भाक मचिंद्रास. वरदेवोनी वातचक्रास गमन करिता पै झाला. आणि श्रीरामाची झाली भेटी. तेनेही वरवो पुनी शेवटी. पाशुपतरायाचे रामाचे पोटी. कामना संतुष्ट केली मच्छिंद्रे. घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे जो कथाभाग आहे मागील अध्यायात झालेला ते सांगत आहेत. असो आता येथून मच्छिंद्रनाथ सप्तमोक्षपुऱ्यात पाहुणी त्वरित. अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ. काशी काश्मीरी पाहिली. मिथुळा प्रयाग गया सुरस. तेथे नमुनी विष्णुपदास. अन्य तीर्थे करुणी बंगाल देश. चंद्रागिरीस पातला. गावात करिता भिक्षाटन. तो सर्वोपकारी दयाळू दिव्य ब्राह्मण. तयाचे दृष्टी पडता सदन. झाले स्मरण भस्माचे.
बरं. त्या ठिकाणी चंद्रगिरी नावाच्या असे तीर्थ करीत करीत अयोध्या, मथुरा, अवंतिका, काशी, काश्मीरी, मिथुळा, प्रयाग अशी तीर्थ करीत करीत बंगाल देशात आलेले आहेत आणि बंगाल देशात तिथं चंद्रगिरी नावाचं जे गाव आहे, त्या गावात आलेले आहेत आणि त्या गावात आल्यानंतर त्यांना स्मरण होत आहे, की आपण इथे आलेलो होतो आणि आपण एका महिलेला, एका मातेला ह्या ठिकाणी भस्मची मुठी दिलेली होती. असं त्यांना स्मरण झालेलं असताना पुढे मनात म्हणे याची सदनी पुत्र मंत्र संजीवनी वरदभस्मी सिद्ध करुणी दिली होती निश्चये. मनात म्हणत आहेत की आपण ह्या घरी आलेलो होतो, 12 वर्ष झालेली आहेत आणि इथं आपण एका स्त्रीला आपण भस्मची मुठी दिलेली होती आणि तरी 12 वर्षे लोटल्या पोटी पुन्हा मी येईन शेवटी ऐसे वधुनी भस्मची मुठी सरस्वती ते दिली असे. तरी त्या मायेचा शोध करून पाहू तिचा वरदनंदन ऐशे हृदयी मच्छिंद्रानुन सदना माझी प्रवेशला. जो बाळ झालेला आहे त्या बालकाचं दर्शन तरी घेऊन येऊ म्हणून ते त्या घरी तिच्या जी काही सरस्वती आहे त्या सरस्वतीच्या घरी ते चाललेले आहेत. उभा राहुणी प्रांगणी हे सरस्वती ऐसे पुकारी वाणी तवती ऐकोणी शुभानणी बाहेर आली अति त्वरे. त्या घराजवळ गेलेले आहेत. घराच्या पुढे उभा राहून ओम नमो आदेश किंवा अलक्क निरंजन म्हणून त्या सरस्वतीला साद घातलेली आहे आणि साद घातल्यानंतर सरस्वती हातातलं काम टाकून पटकन बाहेर आलेले आहे. उत्तम म्हणे महाराजा भिक्षान्न जोडे माझी स्वीकारी. तर त्यानंतर ते जी सरस्वती आहे तिनं येताना भिक्षान्न घेऊन आलेले आहे आणि त्या भिक्षा जे काही अन्न तिने घेऊन आलेले आहे त्याचा स्वीकार करा असं ती मच्छिंद्रनाथांना म्हणत आहे. मच्छिंद्र म्हणे ओ शुभाननी तव नाम काय ते ऐकू दे कानी रे म्हणे सरस्वती अभिदानी लोकोपचारे मजासे. तर मच्छिंद्रनाथ म्हणत आहे तुझं नाव काय? तर ती सांगत आहे मला सरस्वती असं म्हणतात. उपरी मच्छिंद्र बोले तिथे नाम काय तव प्रसाराचे रे म्हणे सर्व त्याते दयाळपती म्हणतात ती. तर मच्छिंद्र तिला म्हणत आहे तुमच्या पतीचं नाव काय? तर ती म्हणत आहे सर्वोपदयाळ तिचं नाव होतं, तिच्या पतीचं नाव होतं. तर ती सांगत आहे आमच्या पतीला सर्वोपदयाळ असं म्हणतात. नाथ म्हणे तुम्ही कवन जाती गौड विप्र म्हणे ती तैव्य सरस्वती ऐसे कुणी खुन चित्ती मिळाली तेव्हा नाथाच्या. तर नाथ म्हणते कोणत्या म्हणजे जातीचा आहात? ती म्हणत आहे गौड विप्र म्हणजे गौड नावाचं ब्राह्मण आहे आहोत आम्ही असं ती म्हणत आहे. आणि पुढे मच्छिंद्र म्हणे मायक दावी कोटे तव बाळक येरी म्हणे जी पुत्रमुख पाहिली नाही अद्याप. तर मच्छिंद्रनाथाला खून पटलेली आहे की हिथंच आपण भस्मची मुठी दिलेली आहे आणि भस्मची मुठी दिलेली आठवलंय त्यांना, स्मरण झालेलं आहे, खून पटलेली आहे, आपण ह्या घरी आलेलो होतो इथं भस्मची मुठी. तर तुझा बालक कुठं आहे तो तू दाखव असं ते म्हणत आहे. तर ती म्हणत आहे की मला अजून पुत्र संततीच झालेली नाही. मच्छिंद्र म्हणे बोलसी का खोटे म्या वरद भस्माची दिदली चिमुट भस्म नोही ते संजीवनी पीठ पुत्र रूपीचे दर्शवी. मच्छिंद्रनाथ म्हणत आहेत की अगं मी तुला भस्मची मुठी दिली होती, ते भस्मची मुठी नव्हती तर संजीवनी म्यावरद भस्माची दिदली चिमुट भस्म नोही ते संजीवनी पीठ पुत्र रूपीचे दर्शवी. मी तर तुला ती भस्मची मुठी जी दिली होती भस्म नव्हतं ते संजीवनी पीठ होतं, ते बालक म्हणूनच तुझ्या हातात दिलेली ती भस्मची मुठी होती. तर कुठे आहे तो बालक? दाखवी परी तो पुत्र कैसा
अजरामर मागे सोडिला कैसा, तेज पुंज अन्योन अनिळ महेशा, ऐसा पुत्र असेल की. तर कुठे आहे तो अजरामर असा तो पुत्र तुला होणार होता, तेजपुंज असा अन्योन, म्हणजे त्यात काय कमीपणाच नसणार होता, म्हणजे साक्षात शंकरासारखा तुला पुत्र प्राप्त होणार होता. तर तो पुत्र कुठं आहे तो तू दाखव, असे मच्छिंद्रनाथ त्या स्त्रीला म्हणत आहे. असो भस्मची मुठी ऐकता वाणी, खुणे युक्त झाली नितंबिनी, परी भस्मची मुठी देव क्रीडा भुवनी, सांडिले अन्याय वाढीला. तिला आठवलेलं आहे की आपण भस्मची मुठी उकिरड्यात टाकून दिली होती. तर तिला मनात तिच्या शंका कुशंका येऊ लागलेले आहेत. तेने कुरणी झाली भयग्रस्त, हृदय संचला कंपवात, चित्ती मनी आता हा नात, शिक्षा करील मज लागी. घाबरलेली आहे ती. आता मी काय करू असं तिला वाटत आहे. मी भस्मची मुठी तर उकिरड्यात टाकून दिली होती. आता मला हा शिक्षा करणार हा नाथ, हा जो साधू आहे, हे जे स्वामी आहेत, हे मला आता शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत. भयग्रस्त झालेली आहे. नेनो शापे करील भस्म, की तोडील स्वशक्तीने माझा काम, की तरुरूप हो ऐसा शाप देऊन, सांडून जाईल अवनीते. काय करील हा स्वामी, काय हा साधू, काय काही सांगता येत नाही. आता मला हा शाप देईल, मला वनस्पतीच्या रूपात जावं लागतंय का कोणता शाप देईल, अशा पद्धतीने ते भयग्रस्त झालेले आहे. आधी मी अल्पबुद्धीपासून घेतले आहेत नितंबिनी वाणी, के कान पाट्याची प्रेत करणी, अविद्यार्णवी असती ते. नाटक चेटक पुढे अपार कपट, जाणती दुर्गुण परम पापिष्ट, जाया पाहुणी उत्तम बरवंट, स्तुती करीती तिची. आधीच या ठिकाणी मी अल्पबुद्धी असलेल्या त्या स्त्रियांकडून जे जे काही ऐकलं होतं, अत्यंत हे जे कानफाटे असतात किंवा हे जे योगी असतात, हे जे साधू असतात, यांच्यापाशी चेटक म्हणजे अशा प्रकारचे जे काही भोगीती दुरात्मे, ऐसे पूर्वी मजश्रुत सखिया मुखी श्रवण केले होते, परित्वची बोल समस्त सत्य हो पाहतसे. तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके, कान फाट्या करून चेटके दशा करेल की माझी. तरी याते कवन उपाय काही सुचेना, करू काय हा ओळख धरुणी समय साधुनी, आला परतुनी. ऐसे रीती मनी जल्पत, तरी गात्रे थरथरा कापत, अत्यंत भयाचे भरुणी भरते शुद्धी पात्रा सोडिले तिने. यावरी नाथ मने वजरणी, पाहसी काय तो पिशाच्यपणी, पुत्र कोटे तो तावी नयने, उशीर्ण लावी व माते. नाना प्रकारे तिच्या मनात शंका कुशंका संशय येत आहेत. हा आता काय आपलं खरं नाही, हा साधू आपलं काहीतरी बरे वाईट करणार असं दिसतंय. आणि पूर्वी बाया ज्या काही तिला बायांनी सांगितलेलं ते आता खरं होऊ पाहत आहे की काय, असं तिच्या मनात संशय येत आहे. आणि इकडे मच्छिंद्रनाथ तिला म्हणतात, पुत्र कुठे आहे तो दाखव. अशी काय बघत उभी राहिली, पुत्र आधी दाखव. आणि त्यानंतर पुढे यावरी नाथ म्हणे वजनी, पाहशी काय पिशाच्य म्हणे, भूतावनी काय बघतीस, मला तो पुत्र दाखव. कुठे आहे तो पुत्र, कुठे आहे तो बालक. यावरी नाथ म्हणे वजन, ऐशिया बोलाची होता दाटी, मग विचारी हृदय गोरटी, की याशी वदावी खरी गोष्टी, वृत्तांत जितुका झाला तो. खरेपणी आहे वर्म, प्रच्छावादी होईन शर्म, दैवे अन्याय सापी होऊन, मुक्त होत असे तो प्राणी. तर आता काय करावं, ह्याला जे काय घडलेलं आहे, जे काय आपल्याकडून घडलेलं आहे, ते सर्व काही त्याला सांगून टाकावं. मी जी भस्मची मुठी आहे ती उकिरड्यात टाकली होती, खरं सांगून रिकामं व्हावं. खरं सांगितल्यानंतर खरं सांगितल्यानंतरच आपण ह्या ठिकाणी वाचणार आहोत, असं ती स्त्री स्वतःच्या मनात म्हणत आहे. तस्मात जी खरी सत्यनीती, त्यात साहते बहु असती, पांचामुखी वधुनी श्रीपती, मुक्त करी अन्यायी.
तस्मात राहो अथवा जाओ प्राण पुढे येऊ कैसे घडून परिसत्य वाची खरी भाषण वृत्तांत झाला तैसा वंदू. अशा प्रकारे प्राण जावो अथवा राहू जे काही घडलेलं आहे ह्या साधूला ह्या स्वामीला आपण सगळं सांगून टाकू असं स्त्री म्हणत आहे. मग चरणी ठेवणी भाळ उभय जोडून करकमळ म्लान मुख दीन विकळ वृत्तांत संकळ निरोपी. छोटस ह्या ठिकाणी तिनं तोंड केलेलं आहे आणि जे काही वृत्तांत तिनं घडलेलं आहे तिनं सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणे महाराजा क्षमाशीला आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मजपासून झाला भस्मगारी सांडले. हे महाराजा आहे क्षमाशील असणाऱ्या स्वामी, माझ्याकडून एक अपराध झालेला आहे. तुम्ही जो प्रसाद दिलेला होता भस्माची मुठीचा माझ्याकडून तो प्रसाद मी उकिरड्यात टाकून दिलेला आहे. सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वासे व्यापिले नव्हते म्हण भस्माने पुत्र होईल कोटून असे म्हणून सांडिले. कशामुळे सांडलं तुम्ही विचारचाल, कशामुळे भस्म उकिरड्यात टाकून दिलं हे जर तुम्ही विचारचाल तर माझ्या मनात शंका होती, कुशंका येत होते, विश्वास नव्हता. म्हणून मी त्या भस्म जे आहे ते उकिरड्यात टाकून दिलेलं आहे असं ती स्त्री आणि मच्छिंद्रनाथाला म्हणत आहे. म्हणे महाराजा क्षमाशीला सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वास व्यापिले नव्हते म्हण भस्माने पुत्र होईल कोटन ऐसे म्हणून सांडिले. शेजारी असती बोलती जन दारा म्हणती प्रज्ञावान खरे नोहे निरूपण केले विचित्र तुझ लागी. काय सांगू मी, शेजारी ज्या बाया 4-5 जणी बसल्या त्या ठिकाणी जाऊन बसले, त्यांनी जे काही मला ज्ञान दिलं आणि त्याच्यामुळं माझा विश्वास या ठिकाणी त्या भस्मची मुठीवरचा आणि तुमच्यावरचा उडाला आणि मी ते भस्म आणि उकिरड्यात टाकून दिलं. तेने संशयानुनी म्हणी नेनो कैसे घडेल करणी जठरी पेटला कोपवणी तरी आपणच भोगावा. अपत्याकरिता परमाहित परगृही मिरवावे काय यथार्थ म्हणून गौप्य धरले चितात सरस्वती वल्लीसे. जन्मात आल्या परोपकार करावा हे शास्त्र निर्धार न घडे तरी उपकार अनुपकार करू नये. जन्मात आल्यानंतर माणसाने परोपकार करावा आणि हा परोपकार करावा हे शास्त्राने सांगितलेलं आहे. न घडला परोपकार किंवा दुसऱ्याच्या वरती उपकार जरी करता आला नाही तर अनुपकार आणि त्याच्यावर कधीही करू नये असं असं इथं ग्रंथकर्ते सांगत आहे. उत्तम वृक्षाची करावी लावणी न घडे तरी न टाकावा खंडुनी धर्म करावा न घडे मेदिनी वारू नये कवनाते. उत्तम असे वृक्ष लावावेत. नाही लावणं झालं तरी जे काही वृक्ष आहेत त्याचं संरक्षण तरी करावं आणि अशा प्रकारे धर्म करावा. नाही करता जो धर्माने वागत आहे, धर्माने आचरण करत आहे त्याच्या मागे या ठिकाणी त्याला त्याच्या धर्मात आडकाठी करू नये असं ती स्त्रीला असे ग्रंथकर्ते सांगत आहे. आपण स्वतः तीर्थासी जावे न घडी तरी परान वारावे विवाह कार्य कदा न मोडावे आपली बुद्धी वेचून या. आपण स्वतः तीर्थाला जावं, जरी नाही जाता आलं तरी एखादा जात असेल त्याला तरी जाऊ द्यावं, त्याच्या मार्गात आडकाठी करू नये किंवा विवाह कार्य होत असताना ते विवाह कार्य होऊन द्यावं. आपली बुद्धी त्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी बुद्धी वापरून ते लग्न मोडायचं हे असल्या पुरापती असं करू नये ग्रंथकर्ते सांगत आहे. गौतमी करू जाता चोरी ते वेचूने वेकरी तस्करा ते मारे था अधिकारी आडत्या ते होणे. जर एखादी गाय चरत असेल तर एखाद्या शेतकऱ्याच्या मळ्यात एखादी गाय चरत असेल तर ती चरणाऱ्या गायची चाडी कधी लावू नये की गाय तुमची चरत आहे किंवा तिला खाऊन द्यावं, परंतु जाऊन सांगू नये की कोणाला सांगू नये, तिला बिनधास्त चरून द्यावं किंवा
एखाद्या चोराला एखादा अधिकारी मारत असेल, तर त्याच्या मारताना त्याला आडवं कधी जाऊ नये, असं या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगत आहे. सुतापासी पित्याचे अवगुण सांगुनी न करावे मनक्षीण, सुनेपाशी सासूहीन म्हणू नये कदापि. तर मुलापाशी पित्याचा अवगुण म्हणजे या ठिकाणी जो काही मुलगा आहे आणि त्याचा वडिलाचा अवगुण मुलापाशी सांगू नये, किंवा सुनेपाशी सासूहीन आहे असं म्हणू नये. खूप तडागमळे बागायत करिता वारू नये कवना ते, कोणी कीर्तनाशी असतील जात आडू येऊ नये त्याती. खूप म्हणजे तळे तलाव, फळांच्या बागा बागायत मळे असं जे काही लावत आहेत आणि अशांच्या मार्गात कधी आडवं येऊ नये. एखादा कीर्तनाला जात असेल तर त्याला कधी जाऊ नको असं म्हणू नये. आणि आपली वैखरी वेचल्यात खूप आहे पराचे अनहित, तरी ते विचारुनी स्वचित्तात मौनी काही न बोलावे. ऐसे जाणूनी सरस्वती सत्य बोलली ती युती, की महाराजा विश्वास चित्ती ठसला नव्हता त्यावेळी. तर हे महाराजा, हे स्वामी, माझ्याकडून चूक झालेली आहे आणि विश्वास नव्हता की ही जी भस्मची मुठी आहे, ह्या भस्मची मुठीपासून आपल्याला बालक होईल असा माझ्या मनात विश्वास नव्हता आणि त्यामुळे ती भस्मची मुठी मी उकिरड्यात टाकून दिलेली आहे. म्हणून भस्माचे ऐशिया युक्ती प्रयुक्ती करून भावाभावी दृष्टी बिचून जेणे जनाचे होय कल्याण तोचे अर्थ करावा. म्हणून भस्माचे सांडवण मज दयाळा घडले पण, काय करू दैवहीन पाय तू अपाय झालासे. म्हणून ह्या ठिकाणी मी भस्म टाकून दिलेलं आहे. काय करू हे दयाळा, हे स्वामी, माझ्या घरी चालून उपाय आला होता, परंतु माझ्या हाताने त्याला अपाय, मी या ठिकाणी उपायाचा अपाय करून टाकलं असं ती म्हणत आहे. की कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पिली कल्पना फळा आली, ही पिशाच्यवत बुद्धी संचरली दैवहीना सेवटी. तर अशा प्रकारे एखादं कल्पतरूचं झाड असावं आणि त्या झाडाखाली गेल्यानंतर ते चांगली बुद्धी सुचण्याऐवजी एखाद्या पिशाच्यवत म्हणजे भूतासारखी बुद्धी सुचावी, काहीतरी वेगळंच मनात संशय यावा आणि वेगळंच फळ पदरात पडावं अशा प्रकारे. आणि ह्या ठिकाणी त्या सरस्वतीचं त्या ठिकाणी झालेलं आहे. तन्याय माती झाले आता क्षमा करावी माऊली, अज्ञानपण उडविले हित माझे महाराजा. आता मला क्षमा करावी महाराज, माझ्याकडून अज्ञानात चूक झालेली आहे. परी ही ऐकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला म्हणे स्त्रिया जाती पापरूपिणी अविश्वासाचे भांडार हे. मच्छिंद्र मनात खिन्न झाले. खरोखरच स्त्री जाती खरोखरच विश्वास ठेवण्याचा अविश्वासाचं भांडार आहे स्त्री म्हणजे, असं ह्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि आता काय म्हणत आहे. हिताहित कदा न जाणती भलतेसे पद ठेविती, आपण बडुनी दुसऱ्याशी बडविती 42 पूर्वजाशी. काय सांगत आहे. हित हित कशाचं आहे आणि अहित कशाचं आहे. आणि हे काही या ठिकाणी आपण सुद्धा बुडणार आणि दुसऱ्यांनाही बुडविणार आणि 42 जी काही पूर्वज आहेत त्यांना सुद्धा बुडविणार. अशा प्रकारे ही स्त्री नावाची जात आहे आणि असं या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगत आहे. उद्यापासून सायंकाळ स्त्रिया संगे लाभ किंचित, काही दिशेना सकळ निहित, उगाची रावे भाडाईत वृषभ जेवी वनिताचा. तर अशा प्रकारे स्त्रिया संगे म्हणजे या ठिकाणी स्त्रियांच्या सहवास प्रज्ञाहीन महामूर्ख अतिमळीन दुष्कर्माचा भांडारी. तन्यायी मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो, वरद मंत्र भस्म पिलो
सूर्यवीर्या आणुनी. तर अशा प्रकारे मी भलत्या स्त्रीच्या नादी लागलो आणि जे काही सूर्यवीर्य त्या भस्माची मिठीत होतं, ती भस्माची मिठी मंत्र भारून तिला दिली होती. परंतु त्या भस्माची मिठी काय मी कुठं नादी लागलो, कोणाला भस्माची मिठी दिली आणि असं मच्छिंद्रनाथ मनात म्हणत आहे. या उपरी अनेक वर मंत्र संजीवनी आहे अमर. सूर्यवीर्य देह पर रचला असेल कोठेही. तर अशा प्रकारे आपण जी भस्माची मुठी दिलेली आहे ती काही वाया जाणार नाही. कुठेतरी तो बालक वाढत असणार आणि असं मच्छिंद्रनाथ आणि आपल्याशी विचार करत आहे. म्हणे माये ऐके वचन घडले घडो देव योगाने. तरी सांडिले भस्म ते ठिकाण मम दृष्टीशी दाविका. तरी असो घडलेलं जे दैवयोगानं जे काही घडलेलं आहे ते घडलेलं आहे. तरी आता जे काही भस्म त्या ठिकाणी सांड जिथं टाकलं होतं तिथं तरी जाऊन बघूया असं मच्छिंद्रनाथ आणि त्या स्त्रीला म्हणत आहे. तुझवरी शोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही. तरी सांडीला ठाव माझी आई निज दृष्टी दाविका. तर आता तुझ्यावर रागावून काही उपयोग होणार नाही. तर मला ती भस्माची मुठी तू कुठं टाकली होती ते स्थळ दाखव असं मच्छिंद्रनाथ आणि त्या स्त्रीला म्हणत आहे. ऐसे बोलता नाथवाणी भय पिटले मुळी होणी. प्रांजळ चित्ते शुभानणी मुखचंद्रा उचंबळी. तर अशा प्रकारे आपण वाचलो. म्हणून ती भयग्रस्त झालेली जी स्त्री आहे ती आता भयमुक्त झालेली आहे. चेहऱ्यावरती हास्य तिच्या खुललेलं आहे. आपण वाचलो आणि असं ती म्हणत आहे. म्हणे महाराजा योगद्रुमा सांडीला ठाव धाविते तुम्हा. पुढे चाले मागे उगमा नात जातसे सवे सवे. तर अशा प्रकारे ती स्त्री पुढे चाललेली आहे. मी तुम्हाला दाखवते जी भस्माची मुठी तुम्ही दिलेली होती ती मी कुठं टाकली होती आणि ती पुढे चाललेली आहे आणि तिच्या मागे मच्छिंद्रनाथ चाललेले आहे. तव तो किरडा केर मुद्दाम गोवर पडला पर्वता समान. तेथे जाऊन सुमधुम नाता प्रती सांगतसे. तर अशा एका उकिरड्याच्या ढिगापाशी ते दोघ जण आलेले आहेत आणि तो उकिरड्याचा केराचा ढीग त्या ठिकाणी लागलेला होता आणि हे महाराजा तपोजिटी येथे सांडलेली भस्माची मुठी ऐसे कुणी नात होती हाक मारी बाळकाते. तर तो किरड्याचा केर तिथं लागलेला आहे आणि त्या ठिकाणी ती स्त्री सांगत आहे की मी ती जी भस्माची मुठी होती त्या ह्या केरामध्ये त्या गायीच्या शेणाच्या ढिगाऱ्यावर ती भस्माची मुठी टाकलेली आहे. तर असं ऐकून आणि हे महाराजा तपोचिट्टी हाक मारलेली आहे. काय हाक मारत आहे. या गोवर हे हरिनारायण प्रतापवंता मित्रवर्या सूर्यसुता. जरी असशील या गोवरात निघ त्वरित या समयी. हे हरिनारायणा हे प्रतापवंता हे मित्रवर्या हे सूर्यसुता. जर तू ह्या ढिगाऱ्यात असशील ह्या गायीच्या शेणाच्या राखेत तू असशील तर निघ बाहेर हे बालका. आणि असं मच्छिंद्रनाथ आणि म्हणत आहे. या गोवर्गीत नरदेह जन्म मिरावला असे तुते उत्तम. तरी गोरक्षा असे तुते नाम सुडाळपणी मज वाटे. मला तर आता हे नाव जे आहे गोरक्षनाथ तुला योग्य वाटत आहे. गोरक्ष गायीच्या शेणाच्या ढिगाऱ्यात निघाला म्हणून तुला हे गोरक्ष नाव मला तरी योग्य वाटत आहे. म्हणून हे गोरक्षनाथा अशी हाक त्या गोरक्षनाथांना आणि मच्छिंद्रनाथाने मारलेली आहे. तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथा निघे बाहेर. ऐसे वदतानाथ मच्छिंद्र बाळ शब्द दिला. हे गोरक्षनाथा आता बाहेर निघ
आता उशीर लावू नकोस. आणि अशी हाक ऐकल्याबरोबर आणि त्या ढिगाऱ्यातून आवाज आलेला आहे. तेने करुणी म्हणे महाराजा गुरुवर्या, गोरक्षासे मी या ठाया, परी गोवर्ण गाते गुंफित काया, भाळ मोरी विराजला. तर अशा प्रकारे, हे स्वामी, हे गुरुवर्या, मी ह्या ढिगाऱ्यात आहे, परंतु माझ्या मस्तकावरती ढीग लागलेला आहे आणि त्यामुळे आणि मला इथून बाहेर काढा, असं गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथाला म्हणत आहे. तेने करुणी शरीर वेष्टन, झाले आहे दडपण, तरी गौरया ते विदारुण, बाहेर काढी महाराजा. माझ्या डोक्यावरती, माझ्या मस्तकावरती शेणाच्या ह्या ठिकाणी ढीग लागलेला आहे, तरी मला थोडं शेण बाजूला सारून हा जो हेच खताचा ढीग पडलेला आहे, तो बाहेर काढून मला बाहेर काढा, हे गुरुवर्या, हे मच्छिंद्रनाथा. आणि असं गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांना म्हणत आहे. ऐसे कुणी बाळ उत्तर, लवकरी आणुनी लोहपात्र, मही विदारुणी नग गौर, बाळ तनू काढली. तर अशा प्रकारे असं ऐकून त्या बालकाचं उत्तर आलेलं पाहून त्या ठिकाणी टिकाव फावडी, जी काही लोखंडाची अवजार असतील आणि लोहपत्र म्हणत आहेत, म्हणजे टिकाव आणला, खोरे आणला असेल, थोडासा ढीग बाजूला केलेला असेल आणि त्यातून अत्यंत दिव्य तेजपुंज असा तो बालक, आणि पुढे काढिली परी तनुलता, बालार्क किरणी दिसे समता, की धनमांदुसी विद्युलता, चमकदावी आगळी. अत्यंत अशा प्रकारचा बालार्क किरणी, म्हणजे सूर्यासारखं ज्याचं तेज आहे असा पुत्र, आणि जणू काय विजेच ह्या ठिकाणी चमकावी, विजेचं जसं चमकणं असतं, जसं तेज असतं, तसा लखलखीत असा पुत्र, आणि त्या ठिकाणी त्या उकिरड्यातून बाहेर त्यांनी काढलेला आहे. की दुसरा आयुष्य तो चक्रधर, तेजोनी आता मृत्यूसार, वीट मानुनी क्षीरसागर, मीना म्हणून येथे आलासे. काय सांगावं, दुसरा ईश्वरच, चक्र ज्याने हातात धारण केलेला असा तो ईश्वरच, त्या क्षीरसागराचा वीट मानून, त्या क्षीरसागराला कंटाळून दुसरा ईश्वरच प्रगट व्हावा, अशा प्रकारे गोरक्षनाथाचं वर्णन आणि या ठिकाणी कवीने केलेलं आहे. कुंकुमाकार पदपंकज, सकळ आंघोळ्या तेजपुंज, चंद्राकार समविराजे, नखे अग्र आंघोळी. काय वर्णन केलेलं आहे. कुंकुमाकार म्हणजे कुंकुमाकार असा या ठिकाणी जे काही चरण आहेत, चरण या चरणांचं वर्णन केलेलं आहे. सकळ आंघोळ्या तेजपुंज, चंद्राकार समविराजे, नखे अग्र आंघोळी. सर्व काही तेजस्वी, थोडक्यात सर्व काही तेजस्वी आहे. त्याचं जे शरीर आहे, त्याची जी काय आहे, त्याची जी तनू आहे, बाळतनू, अत्यंत तेजस्वी, अत्यंत लावण्य, म्हणजे ह्या ठिकाणी अत्यंत लखलखीत, अत्यंत तेजस्वी असा पुत्र, आणि त्यांनी त्या उकिरड्याच्या केरामधून, त्या गोरज केरामधून बाहेर काढलेला आहे. गुडघ्यावरी जाणू स्थळ, जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ, त्यावरी कटी तटा अति निर्मळ, हरी माझ्या सम जाणावी. कटीवरती नाभी राम, त्यावर ते हृदय अति सुगम, सुगम परी विद्याधाम, ऐसे परी वाटतसे. सरळ भाव स्कंदी सोबत, परी याजानुभाऊ दिसो येत, तया माझी जग समस्त, उभ्या कर्दळी मिरवती. त्या तेही अंगुळ्या सरळ प्रकाम,
तया अग्रे नख उग्रतम चंद्राकृती तेजोत्तम कोर जैसी द्वितीयेची जैस असो स्कंदा माझी ग्रीवा सरळ सरळ गोटिता बीक दावी सकळ तयावरी हनुवटी निर्मळ अधरापरी शोभतसे अधर दंत जिवे सहित आनन केवळ चंद्रमूर्तिमंत पर्यानन नोहे धाव निश्चित वेद धनाचे विराजे सरळ नाशिका शुकाग्रवत उभय चक्षु शाळवंत चक्षु नव्हेत ते शशी आदित्य नांदावया पातले भाळ विशाळ कबरी भार पुरळवरती पिंगटाकार ऐसा महाराज सर्वेश्वर उदया आला वाटते द्वादश वर्षे अलौकिक सर्व गुणी पाहता बालक सरस्वतीने भाळी देक तर्जनी ते लावले असा जो बालक आहे त्याचं वर्णन किती गोड केले कवीनं आणि हा अलौकिक पुत्र पाहून अलौकिक तेजस्वी असा बालक पाहून त्या सरस्वतीनं कपाळाला हात मारून घेतलेला आहे आणि किती आपलं नशीब फुटकं आणि असं मनात ती काय म्हणतं मनात म्हणे ती गोरटी आहा जणी मीच करंटी ऐसा पुत्र माझी पोटी येता दैवे उच्छेदिला मी किती करंटी आहे खरंच मी किती माझं नशिबाला किती चांगला पुत्र येणार होता पण माझं दैव बघा किती किती निष्ठुर झालं माझ्यावर दैव माझं चित्ती उठोनी परम तळमळ नेत्री दाटले अपार जळ मोहे करपे हृदय कमळ उदण संवादा अनुवादी अत्यंत तिला हृदयातून तिच्या एक तळमळ वाटलेली आहे नेत्रात तिच्या अश्रू आलेले आहेत की असा दिव्य असा पुत्र आपण आपल्या किरणीनं वाया घालवलेला आहे आणि पुढे तुझा ते पाहुणी मच्छिंद्रनाथ म्हणे खेद कावो करीशी व्यर्थ तुझा न होता तो सुत प्राप्त कैसा होईल ती रडत आहे आता रडून काय उपयोग आहे मच्छिंद्रनाथ तिला म्हणताय तुझा नव्हता तो सुत तुझ्या नशिबात नव्हता बाई कशाला आता रडती विनाकारण आणि तुझा नव्हताच तर तो तुला प्राप्त कसा होईल पहा पहा अन्नयोग श्वानपराचा भक्षितो भाग परी उलटोनी रसना मार्ग श्वान दैवे विराजे तन्याय मूर्तिमंत विभाग नसे हा तुळसा सुत आता शोक करी शिका व्यर्थ तपशाप विभाग मिरविशी तरी जातू येथुनी नाहक घेशील शापवानी माझा कोप प्रत्यक्षाग्नी ब्रह्मादिका साहिना तर हे बाळे आता तू इथून निघून जा तुझा इथं काही उपयोग नाही तुझा नव्हता तो पुत्र तू विनाकारण शाप माझ्याकडून घेशील शाप तुला माझा जो क्रोध आहे तो अग्नीसारखा आहे तुला क्षणार्धात भस्म करून टाकील आणि असं ह्या ठिकाणी ब्रह्मादिकासनी सुद्धा ह्या ठिकाणी माझा क्रोध सहन होत नाही तर तू ह्या ठिकाणाहून तू निघून जा असं मच्छिंद्रनाथ आणि त्या स्त्रीला म्हणत आहे ऐसी बोलीला क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पावलं ठेवणी तत्वता निज सदना पातली तर असं त्या ठिकाणी त्या ऋषीने त्या मच्छिंद्रनाथाने तिला सांगितल्याबरोबर तिनं पाय मागे घेतलेला आहे आपल्या घरी ती लगेच निघून गेलेली आहे एरीकडे गोरक्षनाथे येऊन वंदिले गुरुपदाते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह उपितसे तर ह्या ठिकाणी इकडं मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाचं नाथ जे आहेत त्यांचं चरणाचं वंदन चरणाच्या म्हणजे पाया पडलेले आहेत एरेकडे गोरक्षनाथे येऊन वंदिले गुरुपदाते आपल्या गुरूंचं दर्शन घेतलेलं आहे
गोरक्षनाथांनी आणि प्रसन्न चित्ताने मच्छिंद्रनाथांनीही त्यांना अनुग्रह दिलेला आहे. ओम इति एकाक्षर अक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरूपिला. वरद हस्त ठेवूनी मोळी संकट निवटिली अज्ञान काजळी. वरद विभूती चर्चनी भाळी मुख कुरवाळी प्रेमाने. मग हस्त धरुणी तत्वता मने तानुल्या उटाता. मईचे गोचर करुणी तीर्था हरिपरायणता सकामाते. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलील चरणी माता ठेवित. श्री मच्छिंद्रनाथचा धरुणी हस्त गमन करिता पै झाला. तर अशा प्रकारे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ गुरु शिष्याची जोडी आता तिथून चाललेली आहे. चंद्रगिरी स्थान सोडून करीती जगन्नाथी गमन. तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला. मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास. बारे प्रारंभ क्षुदेस जठरा माझी दाटला. तर अशा प्रकारे गोरक्षनाथांचा जन्म झालेला आहे आणि गोरक्षनाथाच ही कथा आहे. खरोखरच अत्यंत पवित्र अशी कथा आहे. आणि गोरक्षनाथ चैतन्य गोरक्षनाथ महाराज त्यांची सेवा थोडीशी व्हावी, त्यांची कथा आपल्या मुखातून थोडीशी का होईना ह्या चॅनेलच्या माध्यमातून, ह्या युट्यूबच्या माध्यमातून थोडीशी सांगावी असं चित्ताला वाटलं, म्हणून 2-3 व्हिडिओ गोरक्षनाथ जन्माविषयीचे अपलोड केलेले आहेत. तरी सर्वांनी हे जे व्हिडिओ आहेत पहावे आणि जे काही मोडक्या तोडक्या भाषेत मी सांगितलेलं आहे, तर काही शब्दाचा आपल्याला अर्थ येत नाही, त्यामुळं जी काही मोडकी तोडकी भाषा वापरून मी काय अर्थ सांगितलेला आहे, सर्वांनी तो श्रवण करावा अशी मी इथं इच्छा व्यक्त करीत आहे. आणि जे काही चरित्र आहे पवित्र आहे, अत्यंत गोरक्षनाथ जे आहेत आणि मच्छिंद्रनाथ आहेत ते फारच गोड संत आहेत. जे काही आपले इच्छा आहेत ते पूर्ण करणारे संत आहेत. आपल्यासाठीच तर त्यांनी शाबरी कवित्व रचलेलं होतं. ह्या कलियुगाच्या जे काही जन आहेत त्यांच्या उद्धारासाठी त्यांनी अवतार घेतलेला होता. आणि म्हणून त्यांना जेव्हा आपण त्यांना हाक मारू, त्यांची विनवणी करू, त्यांची स्तुती करू, त्यावेळेस ते आपल्या कार्यात अग्रभागी होतात, सहभागी होतात. आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथातील निवडक जे प्रसंग आहेत आणि त्याचं वर्णन आपण करत आहोत. आणि अशा प्रकारे हा जो गोरक्षनाथाचा जन्माचा जो सोहळा आहे, जो काही प्रसंग आहे तो पार पडलेला आहे. आणि सर्वांना जे काही माझ्या मुखातून पडलेलं आहे बाहेर, ते सर्व गोरक्षनाथांच्या चरणी अर्पण करून इथं आपण हा जो भाग आहे, हा जो व्हिडिओ आहे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय. गोरक्षनाथ महाराज की जय.